जय बजरंग भिनार नवीन 40+ आयोजित जय बजरंग चषक भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने 40+ खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता। अनेक संघांनी सहभाग घेत आपल्या खेळाचे प्रदर्शन केले। आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील जय बजरंग भिनार नवीन 40+ या संघाच्या वतीने करण्यात आले। आलेल्या मान्यवरांनी या संपूर्ण चषकाचे भरभरून कौतुक केले। विजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। सर्वप्रथम स्पर्धेचे आधारस्तंभ रवींद्रदादा गुळवी आणि ज्यांच्या प्रयत्नातनं ही स्पर्धा इथे संपन्न झाली असे या जय बजरंग 40+ टीमचे कॅप्टन संदेशजी वखारे यांच्या ह्या सगळ्या आयोजनाखाली आणि नियोजनाखाली आणि ह्या सगळ्या स्पर्धेला म्हणजे जसे आमचे संघाचे कर्णधार आहेत संदेशजी वखारे आणि संघाचे इतर जे काही सदस्य आणि पदाधिकारी आहेत त्यांच्या या नियोजनाबद्दल ही स्पर्धा एकदम खूप चांगल्यारीत्या या डीडी ग्राउंड मैदानावर संपन्न झालेली आहे। तसेच इथे स्पर्धा संपन्न झालेल्याच्या नंतर बरेचशा म्हणजे नवीन भिवंडी 40+ च्या सगळे इतर जे काही आमच्याकडे जे संघ खेळण्यासाठी आले त्या सगळ्या संघांनी ही जी स्पर्धा आम्ही राबवलेली होती या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे आणि याचा गाजावाजा पूर्ण तालुक्यामध्ये झालेला आहे। तर एवढंच मी सांगू इच्छितो का ही जी स्पर्धा जी संपन्न झाली या स्पर्धेला जय बजरंग पॅनल आणि जय बजरंग 40+ संघ यांनी जो आधार दिला आणि या सगळ्या आधाराचं आधारवड जे होतं ते रवींद्रदादा गुळवी जे काही कारणास्तव आज आपल्यामध्ये इथे हजर नाही आहेत, परंतु त्यांच्या आणि संदेश वखारेच्या प्रयत्नातनं आणि त्याच्या सहकार्याच्या प्रयत्नातनं ही सगळी स्पर्धा संपन्न झालेली आहे। आज आम्हाला खूप बरं वाटतंय का आम्ही एक जागतिक लेवलची नाही म्हणजे काल कोणीतरी इथे सांगितलेलं होतं का एक डीडी ग्राउंड हा जो ग्राउंड आहे हा नेरूळचा जो DY पाटील ग्राउंड आहे त्याच्याशी एक संलग्न ग्राउंड आहे आणि सगळ्या खेळाडूंनी इथे खूप मजा केलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याचा एन्जॉय घेतलेला आहे। एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो आणि माझ्या सगळ्या संघाला मी शुभेच्छा देतो का यापुढेही आपण असे या पद्धतीचे सामने इथे खेळू। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी नवीन 40+ संघटनेच्या अंतर्गत जय बजरंग भिनार संघाच्या माध्यमातून आम्ही ही 40+ साठी मेजवानीच उपलब्ध केली होती आणि या स्पर्धेसाठी जय बजरंग भिनार टीमचे सर्व सदस्य यांनी भरपूर मेहनत घेतली आणि भरपूर मोठं पाठबळ आम्हाला रवींद्रदादा गुळवी रसिका वहिनी असतील यांच्या माध्यमातून लाभलं। त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि सोबतच या स्पर्धेमध्ये इतरही काही लोक आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सहकार्य झालं। जे लोक या ठिकाणी उपस्थित झाले, ज्या लोकांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, जे खेळाडू या ठिकाणी खेळलेत, ज्या टीम्स या ठिकाणी आले, कॉमेंट्री पॅनल असेल, पंच पॅनल असेल, स्कोरर, कॉमेंटेटर, आमचे लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीम असेल, या सर्वांच्या वतीने भरपूर मेहनत झाली या स्पर्धेला आणि तेव्हा जाऊन ही एक सफल स्पर्धा या ठिकाणी झाली। तर आमच्या संपूर्ण जय बजरंग क्रिकेट टीमच्या वतीने मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। बघा आज कसं आहे माहिती का, चूल आणि मूल हे जे टायटल आहे ना ते टायटल पूर्णपणे बदललेलं आहे। आज क्षेत्र कोणतेही असो, महिला कुठेही कमी नाही आहेत आणि मी ज्यावेळेस ही संकल्पना आमच्या टीम सोबत मांडली सर्वांनी सांगितलं की काहीतरी नवीन आहे, मजा येईल आणि खरंच त्या मॅचमध्ये भरपूर मजा आली आणि त्या मॅच नंतर लेडीजने देखील व्यक्त केलं या ठिकाणी आपलं मत की आम्हाला खूप एन्जॉय वाटलं। त्यांनी देखील आमच्या जय बजरंग टीमचे आभार व्यक्त केले कारण अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म भेटणं त्यांच्यासाठी भरपूर मोठी गोष्ट होती। याआधी 2 वर्षाआधी BRPL स्पर्धेमध्ये मी महिलांची मॅच केली होती आणि त्या मॅचमध्ये मुंबईच्या लेडीज होत्या, 2 टीम आल्या होत्या, पण मी यावेळेस विचार केला की त्या बाहेरच्या लेडीज खेळू शकतात तर आपल्या गावातल्या लेडीज का नाही खेळू शकत आणि त्यानुसार मी गावातल्या लेडीजला सांगितलं की आपल्याला असं मॅच खेळायची आहे। त्यांनी देखील लगेच होकारी दिला। त्यांच्याकडे देखील कमी दिवस होते, मला वाटतं 4-5 दिवसच बाकी होते, परंतु ते 4-5 दिवस सतत प्रॅक्टिस करत आणि त्यानुसार त्यांनी या ठिकाणी मॅच खेळलेत। त्याबद्दल त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ही स्पर्धा आमच्यासाठी खूप खास आहे कारण महिला आणि मुलींसाठी ही स्पर्धा आमच्या गावात पहिल्यांदा आयोजित करण्यात आली। कॅप्टन म्हणून या स्पर्धेचे आयोजन करणारे संदेश भाऊ वखारे यांचे मी मनापासून आभार मानते। त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला खेळण्याची संधी दिली।
खरं तर संधी नाही, ही सुवर्ण संधीच होती आमच्यासाठी आणि महिलाही खेळात पुढे येऊ शकतात हे दाखवून दिलं। या एका उपक्रमामुळे अनेक मुली आणि महिलांना खेळाची आवड निर्माण होईल आणि पुढे अशा स्पर्धा नियमितपणे होत राहतील अशी आम्हाला खात्री आहे। भविष्यातही महिला व मुलींसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा सुरू राहाव्यात हीच मनापासून इच्छा आहे। पुन्हा एकदा संदेश भाऊ यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद करतो आणि आमच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो आणि आम्हाला गाईड करण्यासाठी आमचे कोच आयुष हराट आणि रोहित होईल नील होईल यांनी आम्हाला खूप आम्हाला सपोर्ट दिला। लास्टच्या क्षणापर्यंत त्यांनी आमच्या सोबत राहून आम्हाला खूप म्हणजे ते बोलले तुम्ही हरल्या तरी चालाल पण तुम्हाला ही संधी पुन्हा परत मिळणार नाही। परत एकदा संदेश भाऊ यांचे आम्ही खूप आभार मानतो आणि आम्हाला परत संधी मिळावी ही आशा त्यांच्याकडून व्यक्त करतो।